नमस्कार. आज आपण अशाच एका माहितीपट व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच माहितीपट व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. आजच्या व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की 1 ऑगस्ट 2026 पासून NCMC स्मार्ट कार्ड ST महामंडळाने बंधनकारक केलेले आहे. ते कोणासाठी आहे, त्याबद्दल ॲप्लिकेशन कसं करावं, नोंदणी कशी करावी, NCMC स्मार्ट कार्ड म्हणजे काय, याची इत्यंभूत माहिती देण्याचा हा मुख्य व्हिडिओचा विषय आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. NCMC स्मार्ट कार्ड 1 ऑगस्टपासून बंधनकारक. ST महामंडळाचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय. राज्यात ST महामंडळातर्फे महिला, ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठांना 50%, 100% तिकिटात सवलत दिली जाते. ज्यात काही नागरिक बनावट आधार कार्ड बनवून प्रवास करत असतात. त्यामुळेच ST महामंडळाने NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची नोंदणी अनिवार्य केली आहे. राज्यात आतापर्यंत 51 लाख नोंदणी झाली आहे. ही नोंदणी कोणासाठी आहे? जे ST मध्ये सवलतीने प्रवास करतात. म्हणजे कोण प्रवास करतो? ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ दिव्यांग असेल, महिला असतील, विद्यार्थी असतील, अमृत ज्येष्ठ असतील, ज्यांना सवलतीच्या दरात ते प्रवास करत असतात. आतापर्यंत राज्यामध्ये 51 लाख नोंदणी झालेली आहे. 1 ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड बंधनकारक केले आहे. त्यामुळे राज्यात बोगस लाभार्थी रोखण्यास ST महामंडळाला मदत होईल. कशी करावी नोंदणी NCMC स्मार्ट कार्डसाठी, तर त्याची माहिती आपण आता जाणून घेऊयात. NCMC स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला जवळच्या बस स्थानकामध्ये जावे लागणार आहे. नोंदणी करण्यापूर्वी महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थ्यांसाठी सरळ ID, दिव्यांगांसाठी UDI कार्ड, मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. यासाठी अंगठ्याचे ठसे, एक अर्ज, छायाचित्र, आवश्यक माहिती भरणे असणार आहे. अशा रीतीने तुम्ही NCMC स्मार्ट कार्डने तुम्हाला आता बंधनकारक आहे. 1 ऑगस्टपासून ST महामंडळाचा हा निर्णय आहे. जे सवलतीने म्हणजे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, दिव्यांग हे सवलतीच्या दरामध्ये STने प्रवास करत असतात, तर त्यांच्यासाठी तर NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक झालेले आहे. तरी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत, नागरिकांपर्यंत पोहोचवावी, जेणेकरून त्यांना माहिती होईल की 1 ऑगस्टपासून आता स्मार्ट कार्ड ST मध्ये प्रवेश करताना बंधनकारक राहणार आहे. चॅनलला पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून असेच उपयुक्त अशी माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल.